वैष्णवी हगवणेच्या लग्नात हुंड्यातल्या कारची चावी अजितदादांच्या हस्ते नवरदेवाला. महिला नेत्यांकडून अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी. अजितदादांची वादावर सारवासारव. वैष्णवीचं बाळ वैष्णवीच्या आई वडिलांच्या ताब्यात. कसपटे आजी आजोबांच्या घरी बाळ सोपवलं. बाळ लपवणाऱ्या हगवणे कुटुंबाला दणका. वैष्णवीची आत्महत्या नाही तर खून. आरोपींना कठोर शिक्षा करा. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मागणी. तर फरार आरोपींना कोण पाठीशी घालतंय, नीलम गोऱ्हेंचा सवाल. वैष्णवीला न्याय द्या. झी 24 तासची मोहीम. झी 24 तासच्या मोहिमेला महिलांची साथ. हगवणेंच्या मोठ्या सुनेचाही छळ झाल्याचे पुरावे समोर. स्वतः मोठी सून मयुरीची झी 24 तासला माहिती. मुळशीच्या हगवणे पितापुत्राची राष्ट्रवादीतून हकालपट्टी. हकालपट्टीच्या पत्रावर 21 मेची तारीख. वैष्णवीच्या मृत्यूनंतर पक्षाची कारवाई. पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या. पुण्याच्या हडपसरमधील संतापजनक घटना. पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राच्या रडारवर मुंबई. लालबागच्या राजाची ही ज्योतीकडून रेकी. 3 ते 4 वेळा ज्योती मुंबईत आल्याची धक्कादायक माहिती. ठाकरेंच्या युतीचा चेंडू राज ठाकरेंच्या कोर्टात. चर्चेची दारं आम्ही बंद केली नसल्याचं अनिल परब यांचं वक्तव्य. आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला. राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा, अनिल परबांचं विधान. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ. राज्यात 26 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. मुंबईमध्ये सर्वाधिक 25 कोरोनाचे रुग्ण.